तर हा कुठला गणपती तो दिसत तर नाही, पण याचं डेकोरेशन अर्धा पूर्ण बाकी आहे. आणि वेलकम बैक टू माय न्यू वीडियो। आई होप आप लोग सब अच्छे होंगे और अपने बैकग्राउंड में देख लिया होगा कि ये ब्लॉग किस टॉपिक के ऊपर होने वाला है। और ये ब्लॉग काफ़ी स्पेशल है मेरे लिए क्योंकि मैंने यहाँ से स्टार्टअप किया है। तो सबसे पहले मैं आपको बोलना चाहता हूँ ये ब्लॉग मेरा होने वाला मराठी में, क्योंकि मेरा स्टार्टअप यहाँ से हुआ था। और उससे भी पहले सबसे पहले बोलना चाहता हूँ कमेंट सेक्शन में पहले जाके आप लिखो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तो मित्रांनो हा ब्लॉग आपला मराठीमध्ये शूट होत आहे, कारण की माझी स्टार्टिंग या ब्लॉगमध्ये म्हणजे गणपतीपासून मी स्टार्टिंग केलेली म्हणून मी मराठीमध्ये हा ब्लॉग करतोय। आणि आज आपण चाललो आहे परेल वर्कशॉप। तर तिकडे 2-3 वर्कशॉप आहेत जे विजय खातू सरांची, अजून राजन आझाद सरांची आणि गणेशंकुल हे 3 वर्कशॉप आहेत, ते आज आपण एक्सप्लोअर करणार आहेत या ब्लॉगमध्ये। आणि इकडे आपलं स्टार्टअप होतं। तर मला काय माहीत नाही इकडनं कसं जायचं काय द्यायचं, एखाद्या विचारला टॅक्सी वाल्याला तो बोलते इकडनं तुम्हाला सरळ चालत जायचं। आणि हा लालबागचा ब्रिज आहे, हा जो मागे आहे हा लालबागचा ब्रिज आहे, हा इकडनं वॉकिंग करून जायचं। आता मला इकडनं 20 ते 25 मिनटं लागेल वॉकिंग करून जायला। तर बघूया कसं जायचं आहे आणि कसं नाही। ब्लॉगमध्ये नवीन आहेत लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। थँक्यू, जॉईन राहा। तो गाईज आता मी एका पोराला विचारलं की कसं जायचं इकडनं, तेव्हा मागचा रोड बघताय तुम्ही, आपण हा चिंतामणीचं दर्शन घ्यायला जातो तो रोड आहे। त्या रोडने आता मी खाली सरळ चाललो आणि खाली सरळ जाऊन पहिला एक वर्कशॉप आहे, कुठला वर्कशॉप आहे ते तर त्या पोराने सांगितलं नाही कारण की त्याला ॲड्रेस माहिती नव्हतं। तरी मी त्याला विचारलं की कुठला वर्कशॉप आहे, तर त्यांनी मला सांगितलं आहे की बाबा इकडनं असं सरळ जा, लेफ्ट जा, काहीतरी बोलला तो चांगला होता तो मुलगा। आणि आता इकडनं सगळं खाली जाते आणि मला वाटतं की इकडनं पहिला राजन आझाद यांचं वर्कशॉप आहे झालं, आय थिंक सो। पण काय माहीत नाही, जनसंकुल पण होऊ शकतं कारण की 2 इकडं आहेत। बघू जाऊन की कुठला वर्कशॉप पहिला मला भेटतो, जनसंकुल भेटतोय राजन आझाद यांचं भेटतोय ट्रॉफिक आहे। तर बघू आता इकडनं चालत जाऊन किती अजून टाईम लागते काय। तर हे मित्रांनो आता आपण खाली आलो, जसं की तुम्हाला सांगितलं खाली रोड उतरून एक घनसंकुल किंवा आझाद यांचं वर्कशॉप येणार आहे। तर इथं एक घनसंकुल वर्कशॉप आहे पहिलं इथं, तर बघू शकता एक घनसंकुल इथं लिहिलं आहे घनसंकुल। हा घनसंकुलचा वर्कशॉप आहे। आता इथं आपण एंट्री मारतोय। एंट्रन्समध्ये मी त्यांना विचारलं पहिला आधी की व्हिडिओ काढू शकतो की नाही काढू शकतो, त्यांनी सांगितलं की मोठ्या मुस्लिमचा आपण व्हिडिओ नाही काढू शकत, पण जे लहान बारक्या मूर्ती आहेत त्यांचं व्हिडिओ काढू शकतो आपण। तर पहिलं इथं बारक्या मूर्ती आणि खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे इकडं या टायमाला। तर बघू शकता त्या बारक्या मूर्ती आहेत आपल्या गणपतीजीची। आणि या टायमाला वाटतं काहीतरी नवीन लोकांनी ॲडिशन केले हाती दादाचं यांचं। आणि हे लहान आणि ही विठ्ठलजीची यांची मूर्ती आहे एकदम ब्लॅक कलरमध्ये आणि एकदम मस्त। आणि नेक्स्ट तिथं पण आहे, म्हणजे तिथं आपण एंट्री नाही करू शकत कारण तिथं वर्क चालू आहे आमच्या मूर्तींचं, त्यासाठी हे छोट्या मूर्तींचं वर्क चालू आहे। आणि ऑलमोस्ट डन झालं आहे इथं मूर्ती। आणि तसं आपण पुढे जाणार आहोत, पुढे पण अजून खूप मूर्ती आहेत, पुढे आपण जातो तर पुढे अजून हे एंट्रन्समध्ये एवढ्या मूर्ती आहेत, सुंदर डेकोरेशनवाले। हे एक डेकोरेशन आहे, हे कृष्णाजींचं डेकोरेशन वाटतं कारण की तसं त्यांचा फेटा आणि त्यांची जे वस्त्र आहेत त्यांना बघून असं वाटतंय। हे लहान मूर्ती आहेत सगळं इथे, सुंदर एकदम लहान मूर्ती आहेत सगळं। आणि अजून मित्रांनो आता आपण सार्थक आर्ट्स करून आहे घनसंकुलमध्येच, हे बघू शकतात सार्थक आर्ट्स करून घनसंकुलमध्येच आहे। आता आपण इथं एंट्री मारली आणि इकडचे
जे मूर्ती बनवली आहे ते खूप मस्त आहेत. आणि जी बाहेर तुम्हाला डिस्प्ले एक मूर्ती दाखवली तशीच आहे सेम, बट छोट्या साईजमध्ये. पण याचे तुम्ही जे डोळे आहेत आणि जे कान आहेत आणि जी डिटेलिंग आहे ती एकदम खूप सुंदर आहे. आणि या टायमाचं सर्वात ऑलमोस्ट मूर्ती खूप भारी डेकोरेट केलं त्या लोकांनी. आणि एक आहे त्यातली मला ही जय मल्हार करून एक मूर्ती आहे ती खूप आवडली आहे, जी आपल्या घोड्यावर आहे. बघू शकतात त्यांचं सिंहासन जय मल्हारांचं आहे या टायमाला. आणि दुसरं ते आपल्या शंकर भगवानसारखी एक आहे, वासुकी आहे त्यांच्या जे मागे आहे डेकोरेशनमध्ये. तर गणसंकुलमध्ये पण खूप 2-4 असे दुकानं आहेत, त्यांचे अलग अलग नाव आहेत, पण ते गणसंकुलमध्ये होतात. जसं हे आहे सार्थक आर्ट्स करून, खूप छान होतं यांचं डेकोरेशन. त्यांचे ओनर आहेत आपल्यासोबत, ते आपल्यासोबत काय जरा डिटेल्स शेअर करतील इकडच्या. तर तुम्ही डिटेल्स जरा शेअर करू शकता तिकडे? बोल ना. तर फर्स्ट ऑफ ऑल तुमचं नाव सांगा काका, काय आहे? माझं स्वतःचं नाव सांगायचं, मालकाचं नाव सांगायचं. तुमचं पण सांगितलं तरी चालतील. माझ्या मित्राचा मित्र आहे सागर म्हात्रे, त्याचा हा कारखाना आहे सार्थक आर्ट्स म्हणून. मी त्याचा मित्र सुधीर कदम. मी त्याला फक्त मदतीसाठी मी ते येतो आणि या सगळ्या मूर्त्या तो मागवतो, लोकांना आवडतात, फक्त रिपीट विकतो, ऑर्डर देऊन लोकांना हे करतो. आणि जरा काय मूर्तीबद्दल काय सांगू शकतात तुम्ही? मूर्त्या ॲक्च्युली आमचा कारखाना आहे भिवंडीला. भिवंडीवरून जो आम्ही मूर्ती तिकडून मूर्त्या मागवतो पेनवरून, तर तिकडे आमच्या कलरिंग वगैरे होतात सगळं. सजावट गेलो आम्ही इथं आणतो. तुम्हाला काय शाल पाहिजे, धोतर पाहिजे, फेटा पाहिजे, ते आम्ही इथं करतो. तर जसं काही तुम्ही बोलत होते मागच्या टायमाला या मूर्तीची डिमांड जास्त होती, गेल्या टायमाला या मूर्तीची डिमांड एकदम जास्त आहे. आता त्या मूर्तीची त्या मूर्तीचं नाव काय? हे व्हाईटवाला हा मधल्या सौरंग. तर बघू शकता तुम्ही या मूर्तीचं नाव आहे सौरंग. याच्यात जी डिटेलिंग केली आहे सौरंग बाप्पांच्या मूर्तीमध्ये ती तुम्ही केली आहे की कोणी दुसऱ्या कार्यक्रमात? मुलांनी केली. अच्छा, तुमच्याच मुलांनी केली. ही पहिली मूर्ती ठेवल्यातून जेव्हापासून आमचे हे सगळे टॅग पडायला लागले. अच्छा, ते कोणी बुकिंग केली आहे ते रिझर्व करून ठेवले तुम्ही? आपल्या मोठी मूर्ती इथं कुठली आहे, ती सर्वात मोठी आहे? आपली सर्वात मूर्ती ही सर्वात मोठी मूर्ती आहे का इकडची? तर बघू शकता ती सर्वात मोठी मूर्ती. या मूर्तीचं नाव काय काका? लंबोदरच ठेव. लंबोदरच दिसतो. लंबोदर. बघू शकता तुम्ही लंबोदर बाप्पांची जी मूर्ती आहे ती पण खूप सुंदर आहे आणि हायटीनी पण मोठी आहे. सर्वात मोठी हीच वाटते, हीच मोठी आहे म्हणजे सर्वात मोठी आहे. आणि यांचं डेकोरेशन पण जे लुंगीचं डेकोरेशन आहे ते पण मस्त आहे. साधी ठेवशील तेवढी चांगली वाटते. आणि वेल्वेटचं दिलंय वाटतं, जे आहे वेल्वेट आहे ना, खूप भारी. चला काका, छान भेटून चांगलं वाटलं आणि खूप मस्त होते आणि खूप आवडलं मला. शुभेच्छा तुम्हाला पण. तर हे मित्रांनो, आता आपण गणसंकुलमध्ये सेकंड वर्कशॉपमध्ये आलो आहे, ज्यांचं नाव आहे पारंभ कला मंदिर. त्यांचं वर्कशॉप आहे आणि इथं जे भाऊ आहेत ते इथं एक मूर्तीला डेकोरेट करत आहेत. दादा तुमचं नाव काय? अथर्व नाईक. अथर्व नाईक. ही कुठली मूर्ती तुम्ही डेकोरेशन करताय आता? टिटवाळा पॅटर्न मध्ये मूर्ती आहे. टिटवाळा पॅटर्नमध्ये गोल्ड व्हायचं आहे, ते आता काम चालू आहे. गोल्डचं काम चालू आहे प्रॉपर. आणि इकडं सर्वात मोठी मूर्ती कुठली आहे? ही वाली 3 फुटाची. ही 3 फुटाची. ही सेकंड मूर्ती म्हणजे फर्स्ट त्यांची मोठी मूर्ती आहे 3 फुटाची. या मूर्तीचं नाव काय? भटजी पॅटर्नमध्ये ही यांची मोठी मूर्ती आहे एकदम. आणि हा बाबू बघू शकता इथं. बाबू हाय कर. हाय कर. आता तू युट्यूबला दिसशील हा. आपण सेकंड इथं आलो आहे, जे पारंभ कला विद्या मंदिर यांचं वर्कशॉप आहे तिकडे. आणि जसं की दादांनी सांगितलं आपल्याला ही मोठी मूर्ती येतं भटजी पॅटर्नमध्ये. तसं इथं अजून खूप साऱ्या मूर्ती आहेत छोट्या. आपण हे ज्या मूर्ती आहेत जे थोडंफार आपल्याला शूट करायचं आहे ते शूट करूया. आणि सेकंड इथं आता बघूया कुठलं विजय काटू यांचं वर्कशॉप भेटतं की सेकंड गणसंकुल भेटतं. कारण की आपलं जे गणसंकुल होतं त्याचा इकडं आपण शूट केलं. तर नेक्स्ट टाइम बघूया आपण, नेक्स्ट टाइम बाहेर जाऊन बघूया की कुठलं वर्कशॉप भेटणार आहे आपल्याला. तुला कोण बोलते त्याला बोल. विशाल बावीसकर.
हे स्पेलिंग नका चुकवा रे, मला विचारून घ्या. हा आला आला. त्या पहिल्या या लहान लहान मुलांनी आपल्या वर्कशॉपला हे केलं आहे. वर्कशॉपमध्ये होते यांच्याशी बोललो मी आणि या लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं. बाळांनो तुमचं नाव काय? माझा अक्षय, अक्षय, अथर्व, अथर्व, निहार, निहार, कुणाल, कुणाल. संतनू, तुम्ही काय एकच गल्लीमधले आहेत का रे? बारी बारी नाव. आंबेवाडी, लालबाग आंबेवाडी. तू लालबाग, तू उमरगाडी, तू मुंबईचा राजा, मुंबईचा राजा, मुंबईचा राजा. मुंबईचा राजा. तर बघू शकता इथं 3 ते 4 गणपती तिकडं आपला आगमन होणार आहे. कधी होणार आहे हे लोकच सांगतील आता. माझा 15 नाही, 15ला. कुठला गणपतीचं नाव सांग? आंबेवाडीचा राजा. आंबेवाडीचा राजा. 15 ऑगस्ट. हा. 15 ऑगस्ट. मला अजून सांगितलं उमरखाडीचं. अरे डेट आली बाळा. नाही आली. डेट नाही बघितली तू? नाही. आली चॅनलवर बघ जरा. तू जागेवरतीच म्हणतो. जागावरच बनतोय. सेम. सेम. हे तर भाऊ भाऊ वाटतात. खरं सांग, तू आणि तू भाऊ भाऊ आहे ना? खरं सांग, हे दोघं भाऊ भाऊ आहेत. बाजू आलेत. चेहरा एकदम मॅच आहे रे. कुछ तो गडबड आहे दया. तर चला बाळांनो, आता भेटूया नेक्स्ट टाइम. आता मी इकडनं चाललो आझाद वर्कशॉपला. आझाद यांचं किंवा विजय खाटू यांचं. चला तिकडे भेटूया. बाय. चल भाऊ. तर मित्रांनो, गणसंकुल जे वर्कशॉप होतं ते आपलं बघितलं का आहे. आणि जास्त मोठ्या मोठ्या मूर्तींचं जे डेकोरेशन आहे ते बाकी आहे, पेंडिंग आहे. आणि लहान मुलं जे आता भेटले ते माझे मित्र झालेत. तेच मला घेऊन चालले. आता आम्ही चाललोय परेल वर्कशॉप, जे इकडचं मोठं वर्कशॉप आहे. गणसंकुल पण आहे असं काय नाही, पण गणसंकुल ती खूप मोठं. हाय आऊ दे. हे मला असं नाही, मला काय माहित कधी कोणी असं काही केलं ना हाय वगैरे. अर्ध्यातून व्हिडिओ मध्ये हाय. ते तुम्ही माझे मित्र आहेत रे, असं नका करा. हे माझे मित्र लोक आहेत, आताच बनले नवीन गणसंकुल मधले. आता आम्ही इकडनं चाललोय हळूहळू. तर पुढे जाऊन बघूया परेल वर्कशॉप, जे इकडचं मोठं वर्कशॉप आहे ते एक्सप्लोर करणार आहेत. या रोडाने आम्ही चाललोय. आणि सर्व जे लोक आहेत, फर्स्ट टाइम मी अशी व्हिडिओ शूट करते. जे लोक आहेत ते सर्व मलाच बघताय. अशी कधी व्हिडिओ शूट पण नाही केली होती लोकांमध्ये, पण आज फर्स्ट टाइम करतोय मी. आणि इकडनं जातोय. बाय बाय. इकडनं बघूया कुठलं वर्कशॉप आहे. कंटिन्यू इकडनं 10 ते 5 मिनिटाचा चालत रस्ता आहे. तो चालत रस्ता पार करू आणि आपण पोहोचू परेल वर्कशॉपला. तर मी तुम्हाला नेक्स्ट तिकडे भेटतो. तर मित्रांनो, आता आम्ही पुढे आलोय. तिथं परेल वर्कशॉप हा खूप मोठा वर्कशॉप आहे. आणि त्या एंट्रन्समध्ये ना एक ट्रॉली आहे, खूप मोठी ट्रॉली. तुम्ही बघू शकतात ती ट्रॉली आहे. त्याचं पाठपूजन पण झालंय. या ट्रॉलीचं पाठपूजन पण झालंय. आणि तुळशीवाडी यांची ट्रॉली ही कधी निघणार आहे, काय डेट वगैरे आहे काय? तर बघू शकता इथं सर्व बॅनर आहेत. कुठला मंडळाचा गणपती कधी निघणार, काय निघणार, कसं काय, हे सर्व लिहिलं आहे. हे सर्व बॅनर आहेत. यांचे मी पर्सनल फोटोज आणि डिटेल्स काय आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्हाला. चला पोरांनो, चला. तर हा परेलचा खूप मोठा वर्कशॉप आहे, जसं तुम्हाला मी सांगितलं. किंवा इंटरेस्ट होऊन दाखवतो तुम्हाला पहिला मी. हा आहे परेलचा मोठा वर्कशॉप. इकडनंच काल सुरतच्या गणपतीचं आगमन झालंय ना, इकडचंच काल सुरतच्या मोठ्या गणपतीचं आगमन झालंय. आणि इथं बघू आपण पुढे एंट्रन्स मध्ये जाऊन कसं होतं काय नाही. नको चल चल हाय इकडनं वाटतं फोटो मालूम है, इधर से शूट कर सकते हो ना. अंदर ही जा सकते हो. नहीं करने देंगे रे. भाऊ जमाव टिंग मना ही है उधर. इकडे कुठे विचार उधर से टिंग मना ही है भाई. तो इधर से शूट कुछ के लिए हो कर सकता है, कुछ के लिए निकालने का इधर से पुलिस वगैरह अंदर पुलिस वाला जमा लेगा. अरे तुम इधर से शूट करो ना, मैं अंदर किधर जा ऐसे कर चलेगा. ऐसे कर ले. तुम्ही युट्यूबर आहे का? तर बघू शकता इथं गणपतीची जी डेकोरेशन आहे ते अर्धवट आहे. आणि तिथं पुढे हा बॅनर आहे. तिथं लिहूनच ठेवलंय की व्हिडिओ शूट नाही करू शकत आपण. इकडे बाहेरूनच तुम्हाला दाखवतो की किती वर्क झालंय बुकिंगवर आणि किती नाही. ही इकडे जी मोठी मूर्ती आहे तिथं मोठी मूर्तीचं वर्क थोडं बाकी आहे. आणि या साईडला पण आपण बघू शकता की बहुतेक सर्व मूर्तीचं वर्क कलरिंग झाली आहे. फक्त कलरिंग झालं, बाकीचं जे वर्क आहे ते बाकी, डेकोरेशन प्रॉपर बाकी आहे. तर पुढे जाऊन बघूया, शूट काढून दिलं तर आपण काढूया, बाकी इकडनंच रिटर्न जाऊया. तर मित्रांनो, इथं परेलचं जो वर्कशॉप आहे इकडं आम्हाला शूट करून नाही दिलं, कारण की
पोलिस आणि काहीतरी त्यांची मचमच झाली त्याच्यामुळे. तर आम्ही आता चाललोय सर्व बकरी अड्ड्याला. बकरी अड्ड्यामध्ये आपलं जे मोठा गणपती आहे चिंतामणी ते तिकडून निघणार आहे. आपण बघूया ते चिंतामणीचं तर काय ते लोक, मला नाही वाटत की चिंतामणीचं पण ते लोक काही शूट करू देतील, पण बहुतेक काही शूट करू दिलं तर आपण तिकडे शूट करूया, नाही तर हा व्हिडिओ आपण तिकडेच ऑफ करूया. तर मित्रांनो तुम्ही ही गल्ली आहे आणि जो माझा बॅकग्राऊंड आहे ते तुम्हाला माहिती पडला असेल कुठला आहे. तुम्हाला नाही माहिती पडला असेल तर मी सांगतो तुम्हाला की लालबागचा जो एंट्रन्स आहे तो रस्ता आहे जिकडे आपण VIP पाससाठी लाईन लावतो आणि VIP पास घेतो. तिकडनं बघू शकत, तिकडनं छोटे छोटे दुकानं जे आता आहेत ते आता बसायचे चालू झालेत. तिकडनं ते सर तिकडनं लालबाग जायचंय. मी सायकल नाही तिकडनं जाऊ शकतात का पण? जाऊ नाही शकत ना? जाऊ शकतो. जाऊ शकतात. मित्रांनो आता आम्ही इकडे चाललोय. आपण हाय का ना दादा? ऐसे हाय कर सकतो. ओळखीचे माझ्या बिल्डिंग मध्ये तर मित्रांनो आता आम्ही तिथं लालबाग प्रॉपर बसतो. तुम्हाला इकडनंच समजेल की कुठला हाय हा एरिया. हे दिसली ही गल्ली कुठली आहे? लालबागची गल्ली आहे. तिकडे तो आपला ब्लू वाला डेकोरेशन केलेला लाइटिंगची ते डेकोरेशन आहे आणि तुझ्या गल्ली चालू आहे आता सध्या. त्यात पण मध्ये काय आहे डेकोरेशन काय केलं ते बघायला नाही भेटलं, कारण गल्लीमधला जो डेकोरेशन आहे तो आत्ता बघायला भेटतोय. तर आपण बघूया ते छोटे छोटे स्टॉल्स आत्ताच लोकांनी लावून ठेवले आणि जे लालबागचे असतील ते आपल्याला बघायला भेटेल. अच्छा कामवाल्यांचा पण व्हिडिओ काढू काय? चालेल चालेल. बघू शकतात तुम्ही इथं काम करताय ते सर्व आणि हे सर्व स्टॉल्स आहे तिकडचे जे इथं मेडिकल नाही जे आपलं कन्स्ट्रक्शनचं शॉप आहे आणि हे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत त्यांचं डेकोरेशन पण खूप छान केलं आहे. हे उपर लग्नवाले आहे डेकोरेशन. हे डेकोरेशन आहे इकडं आणि असेच 8 ते 9 दुकानं आहेत इकडे डेकोरेशनचे. आणि तर आता तर कोणी काय बोललं नाही व्हिडिओ काढू नको काय नाही, म्हणजे तर काढू शकतो व्हिडिओ. तर आता जेवढे व्हिडिओ काढायचे तेवढे काढून घेतोय मी. आणि जे इकडला जो क्राऊड होणार आणि जे बघायला नाही भेटणार आहे ते खूप प्रॉब्लेम होणार आहे. आणि हा मंडप आहे, मंडपला पूर्ण कव्हर केलंय सर्व साईडनी. मी तुम्हाला इकडनं मंडप दाखवतो. तर पुढे अजून जाऊ शकतो आपण अजून पुढे जाऊ शकतो. तर आपण बघूया पूर्ण त्या लोकांनी बिलपत्रे असतात ना ते जे गावचे लोक तोडून जातात ते पत्र्याने पूर्ण कव्हर केलं आणि रेड कपडा लावलाय लालबागला. तर 1 मिनिटं मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो ते पुढे. नवस केलेला म्हणून तर तुम्ही बघू शकता लालबागचं इथं डेकोरेशन चालू आहे, पूर्ण कव्हर केलं आहे आणि लालबाग इकडेच बसतो. ब्लू पत्ता आणि रेड कपड्याने पूर्ण त्या लोकांनी कव्हर करून ठेवलं आहे. तर इकडनंच रस्ता पुढे की परत जायचे माझं? तर इकडनं जायचं बकरी अड्ड्याला. तर चला जाऊया इकडनं बकरी अड्ड्याला आणि तिथं चिंतामणीचं आता डेकोरेशन बघूया. इथं लालबागमध्ये ते सर्व बंद आहे. परत तुम्हाला एकदा दाखवतो मी. इथं लालबागचा गणपती बनतो आणि आपण इकडनंच जातो लालबागचं दर्शन करायला. पूर्ण बंद ठेवलं इथं. आणि तर मित्रांनो आता मी मध्ये आलोय प्रॉपर आणि लालबागचा गणपती इथं डेकोरेट होतोय आणि क्रिएट होतोय. तर किती फीट असणार आहे ते अंदाजे मी तर काय सांगू नाही शकत, पण जो लाल कपडा आहे तो पूर्ण वरती टॉप पर्यंत बांधलाय. आणि हा छोटा मंदिर या दर्शनासाठी चालू आहे. तर इथं कोणी पण येऊन दर्शन करू शकतं. पण लालबागचं काय आहे ते आपण काय बघू नाही शकतो. जागा पुढे लालबाग सराच्या मेन हे दगड देवाचा. मित्रांनो तुम्हाला मी लालबागचं दर्शन तर नाही दाखवू शकतो, पण या टायमाला तुम्ही लालबागचे जे पाय असतो तिथे आपण डोकं ठेवून दर्शन करतो तो दगड तुम्हाला दाखवू शकतो. हा तो दगड आहे जिथे आपण लालबागचं दर्शन घेतो. तर आपण बघू शकतो जे लालबागच्या पायाच्या खाली जे डोकं ठेवायला आपण दर्शन ठेवलं तो दगड ठेवतो हे तोच दगड होता आणि आपण तुझं दर्शन घेऊन घेतलं लालबागचं पहिलं. तर इथं खूप आवाज येतो आणि बाहेर निघून तुम्हाला सांगतो पुढचं काय आहे सांगतो. तर आता मित्रांनो आता आम्ही बाहेर आलो, तिकडे खूप आवाज होता आणि मी काय बोलू नाही शकलो.
लालबागचा जो मंडप आहे तो आता म्हणजे पूर्ण कव्हर करून ठेवला त्या लोकांनी, कारण की गणपतीची मूर्ती आहे ती अजून तिथं रेडी होते, अजून प्रॉपर रेडी नाही झाली आहे त्यासाठी. आणि आगमनच्या पहिला ते लोक काय हे नाही करणार, रिव्हील तर नाही करते. तर आपण लालबागच्या बाहेरच्या खाली जो दगड असतो तिथं आपण दर्शन घेतो, जो दगड होता तिथे आपण दर्शन घेऊ शकतो. त्या व्हिडिओमध्ये दाखवलं मी, तर तुम्ही पण तिथे दर्शन घेऊन घ्या. आणि आता आम्ही चाललोय टॅक्सी करून बकऱ्यात. आणि माझे फ्रेंड्सची एक आहे मुलं आणि त्यासोबतच कॅरी ऑन करू व्हिडिओ. तर हे मित्रांनो आता आम्ही आलोय बकरी अड्ड्याला. आणि बकरी अड्ड्याला मला आता माहीत पडलंय की इथं मुंबईचा राजा आणखी चिंतामणी तो इथं डेकोरेट होणार आहे आणि इकडे त्याचं आगमन होणार आहे. तर मी तुम्हाला बकरी अड्ड्याला घेऊन चालतो, कारण की इकडनं मी बघतोय तर हा कुठला गणपती आहे तो दिसत तर नाही, पण याचं डेकोरेशन अर्धा पूर्ण बाकी आहे आणि पूर्ण कव्हरेट करून ठेवलं आहे लोकांनी, पूर्ण झाकून ठेवलं आहे. तिकडे आपण जाऊन तिथे व्हिडिओ बनवायला भेटणार आहे की नाही बघू. आधी रस्ता क्रॉस करून तर रस्ता क्रॉस करून आता रस्ता क्रॉस करून आम्ही या साईडला आलो. इकडे तुम्हाला प्रॉपर दाखवतो. हा गणपती आहे तो पूर्ण बाकी आहे, म्हणजे फक्त बनवून ठेवलं, फिनिशिंग दिली आहे त्याला, अजून काय बाकी नाही. हा कुठला मंडळ आहे तुम्ही बघू शकता. आणि चिंतामणीचं पण इकडनं आहे, म्हणजे आता हा चिंतामणीचं पूर्ण काय करून ठेवलंय तर बघायला नाही होते. तर आपण नाही काढू देत तुला पुढे पुढे थोडासा अजून. मुंबईचा राजाचं इथं बॅनर बघायला भेटतोय 25 ऑगस्ट. पण बघू शकता इथं महाराजा आहे इथं, तिथे आगमन आहे 25 ऑगस्टला. पूर्ण डेकोरेशन काहीच झालं नाही, इथं बंद आहे. आणि पुढे चिंतामणीचं, तर पुढे जाऊन बघूया चिंतामणीचं पण बघायला भेटलं, चिंतामणीचं बघूया. नाहीतर त्याच्यानंतर पुढे आणखी काय तिथला असेल वर्कशॉप बघायला भेटतोय की नाही ते बघून हा ब्लॉग बंद करतो. तर मित्रांनो इथं मी पुढे आलोय, पूर्ण कव्हर करून ठेवलंय, काहीच बघायला भेटत नाही इथं. पूर्ण ही जागा कव्हर करून ठेवली आहे, छोटे छोटे मुलं इथं. आणि कोण इंटरेस्टमध्ये पण जाऊ नाही शकत, गेट बंद आहे, सर्व बंद आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल. आणि या व्हिडिओमध्ये मी लालबागचं पूर्ण डेकोरेशन दाखवलं आहे, काय काय ना आजपर्यंत कोणी दाखवलं नाही ते पूर्ण ती गली दाखवली आहे. आणि प्लस गणसंकुल दाखवलं आणि परेलचा जो मोठा वर्कशॉप आहे तो दाखवला आणि बकरी अड्डा पण दाखवला. पण बकरी अड्ड्यामध्ये कसं तिकडचे ते डेकोरेशन पूर्ण त्या लोकांनी कव्हर करून ठेवलं, कारण की नेहमी लोक येतात आणि बकरी अड्ड्यामध्ये व्हिडिओ बनवून जातात आणि जे अनरिव्हिलेड गणपती असतात ते रिव्हील करून देतात. म्हणून त्या लोकांनी आता स्ट्रिक्ट वॉर्न केलं आहे की व्हिडिओ करून काढायला येऊ नका आणि पूर्ण कव्हर करून ठेवलं आहे. तर ही व्हिडिओ इथं मी एंड करतोय. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा पण आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये गणपती बाप्पा बोला आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आपण नक्कीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. आजसाठी एवढे, बाय.